नमस्कार मित्रांनो, मी आहे योगेश सोलंकी आणि माझ्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण आलो आहोत आपल्या शेतामध्ये केळीचे रोप लावणी करण्यासाठी। बघा मित्रांनो, गहूचे शेत होतं आणि गहूच्या शेतामध्ये आज आपण केळीच्या रोपाची लावणी करण्यासाठी आलो आहे। साधारणतः जैनचे आपण आंबे मोहरच्या 5000 रोप आणले होते शनिवारी। आपल्याला माहिती आहे की शेतकऱ्याला किती अडचणी येतात आणि म्हणून हे रोप आपल्याला 5-6 दिवस आपल्या घरी ठेवावं लागले, कारण की ह्या शेतामध्ये 3 वेळा डीपी जळाली, त्याच्यानंतर 1 वेळा आपल्या घरच्या शेतातली मोटर जळाली। हे शेत गहूचं होतं मित्रांनो, जिथं मी आपले व्हिडिओ बनवले होते ते गहूच्या शेतातले आपण केळीची लावणी करतोय। आणि शेत गेल्या महिन्याभरापासून आपलं तयार होतं। इथं बेड तयार होते, आपली ड्रीप तयार होती, ठिबक पण आपण टाकून ठेवली होती, शेत पण तयार होतं। पण उन्हाचा तडाखा, रोप पण उशीर आपल्याला मिळाले आणि त्याच्यानंतर रोप मिळाल्यानंतर 5 दिवस आपल्याशी गेले की ज्याच्यामुळे आपण केळी उशिरा लावू शकलो। आज आहे 20 जून आणि या 20 जून रोजी आपण या टिश्यू कल्चरच्या जैनच्या रोपाची आपण लावणी करतो आहे मित्रांनो। बघूया आपण कशा पद्धतीने लावता येत मित्रांनो केळीचे रोप। हे कलमाडीचे मजूर आले मित्रांनो आपल्याकडे लावायला। हे सगळे कलमाडीची माणसं आहेत, साधारणतः 30 माणसं आहेत आपल्याकडे। बघूया आपण की कशा पद्धतीने केळीचे रोप लावता आहेत मित्रांनो। हे बघा, 2 माणसाने दोरी धरली, आपण 6-5 अंतरावर केळीच्या रोपाची लावणी करतो। हे बघा, कशा पद्धतीने केळीच्या रोपाची लावणी चालली आहे मित्रांनो। आपण बघू शकता किती सुंदर त्या केळीच्या रोपाची लावणी करताना हे लहानसे बालकसुद्धा सब्सक्राइब लाइक कर दिए जाबो ठीक ना। साधारण 3 वाजता आपण केळीच्या रोपाची लावण्याची सुरुवात झाली मित्रांनो। सगळे कॅरेट आपण ट्रॉलीतून वाहून घेतले, त्याच्यानंतर सगळ्या जमिनीवर ठेवल्यानंतर शेतात ठेवल्यानंतर अशा पद्धतीने जागोजागी आपण कॅरेट ठेवलेले आहेत। कॅरेट ठेवल्यानंतर आपण या ठिकाणी रोपांची लावणी करतो मित्रांनो। एकावेळी 1 मजूर 1 मनुष्य 2 साऱ्या म्हणतो आपण छाऱ्या, त्याद्वारे या ठिकाणी केळीची लावणी करतो मित्रांनो। म्हणजे ठिकाणी आपले 25 मजूर साधारणतः 50 साऱ्या एकावेळी घेऊन जातात मित्रांनो। असेच व्हिडिओ मी आपल्यासमोर आणून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो। आपण या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करावं, शेअर करावं, कमेंट करावे आणि सबस्क्राईबसुद्धा करावं मित्रांनो। धन्यवाद, थँक्यू।